आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे। मुसळधार पावसाचा फटका कोकणवासियांना बसलेला असून राजापूर कोल्हापूरला जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचं कळतंय। दरड कोसळल्यामुळे अणुस्कुरा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे। तर एकूणच पावसाळ्यात कोकणामध्ये दरड कोसळल्याचं सत्र सुरू असून याचा फटका या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतोय। आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आपल्यासोबत आहे। सचिन, काय सध्या माहिती मिळतेय? बरोबर आहे, कारण पाऊस हा फार मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गेल्या 48 तासापासून होताना पाहायला मिळतो आणि सगळीकडे हा प्रकार आता पडण्याचा घडण्याचा चालू आहे। त्यातच आता अणुस्कुरा घाट जो आहे, जो मुख्य घाट आहे महामार्गाचा, जो कोल्हापूर आणि राजापूर तालुक्याला जोडला जातो, या घाटात रात्री उशिरा दरड पडल्याचं आपल्याला समजतंय आणि त्यामुळे तिथलं वाहतूक जी आहे पूर्णपणे ठप्प झालेली आहे। कारण ह्या मार्गावरूनच कोल्हापुरातून आपल्याकडे रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत असतो, दुधाची ये जा होत असते। त्यामुळे ह्या सगळ्याचा गाड्या ज्या आहेत भाजीपाल्याच्या किंवा इतर नागरिकही इथून कोल्हापूरला जाणारे असतात रेग्युलर, तेही या मार्गावर अडकून पडल्याचं आपल्याला समजतंय। रात्री उशिरा ही घटना घडल्यामुळे तिथलं पूर्णपणे वाहतूक ठप्प होऊन जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। काही लोकांना, जे रेग्युलर जाणारे लोक आहेत, त्यांना या गावातच थांबवून ठेवण्यात आल्याचं समजतंय। प्रशासनाने याची दखल घेतलेली असून थोड्याच वेळात हा मार्ग क्लिअर करण्यासाठी, अगदी बरोबर आहे, काही वेळातच हा मार्ग मोकळा होईल वाहतुकीसाठी। मात्र या संपूर्ण माहितीसाठी सचिन धन्यवाद आणि तिथले सविस्तर अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू।